नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार सर आपल्या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती अगदी मनापासून स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपलं प्रेशर अँड इट्स मेजरमेंट हे युनिट हे चॅप्टर आपलं सुरू आहे आणि यामध्ये आतापर्यंत आपण प्रेशरचे युनिट, त्याचे डायमेन्शन्स, त्यानंतर टाइप्स ऑफ प्रेशर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केलाय। सोबतच मागचे काही व्हिडिओ जर तुम्ही बघितले असतील जे मी अपलोड केलेत त्यामध्ये पास्कल लॉ, हायड्रोस्टॅटिक लॉ आणि त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटमेंट्स यांचा सुद्धा आपण अभ्यास केलेला आहे। या पर्टिक्युलर चॅप्टरमध्ये आता आपला जो शेवटचा टॉपिक आहे ज्याचं नाव आहे प्रेशर मेजरिंग डिव्हाइसेस, याला आपण सुरुवात करणार आहोत। वन बाय वन एक एक डिव्हाइस आपण व्यवस्थितपणे समजून घेणार, कारण त्यावरती न्यूमेरिकल क्वेश्चन्स असतात, थेरॉटिकल क्वेश्चन सुद्धा एक्झाम मध्ये असतात, एमसीक्यू सुद्धा भरपूर विचारले जात असतात। तर प्रॉपरली आपण एक एक गोष्ट या ठिकाणी समजून घेणार आहोत। त्यानंतर आणखी काही डाऊट्स असले, तुम्हाला काही शंका असल्यास तर आफ्टर द लेक्चर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करून ते डाऊट तुम्ही विचारू शकता। ठीक आहे, चला आता मी सुरुवात करतो प्रेशर मेजरिंग डिव्हाइसेस। तर बघा, जे प्रेशर मेजरिंग डिव्हाइसेस आहेत याला मी इथं ब्रॉडली 4 कॅटेगरीमध्ये डिवाइड केलंय, जे तुम्ही बघू शकता। सगळ्यात पहिल्यांदा बॅरोमीटर। सो बॅरोमीटर हा जो डिव्हाइस आहे याचा वापर करून ॲटमॉस्फेरिक प्रेशर मेजर केलं जातं। जे आपल्या सभोवताली ॲटमॉस्फिअर आहे आपल्यावरती कंटिन्युअसली प्रेशर एक्झर्ट करतं, नोन ॲज अ ॲटमॉस्फेरिक प्रेशर। तर बॅरोमीटरचा वापर करून काय मेजर करतात, तर ॲटमॉस्फेरिक प्रेशर मेजर करतात। किंवा असाही प्रश्न तयार होईल, विच ऑफ द फॉलोइंग प्रेशर मेजरिंग डिव्हाइस इज यूज टू मेजर द ॲटमॉस्फेरिक प्रेशर? बॅरोमीटर। ठीक आहे, या बॅरोमध्ये जो बार लपलाय त्यावर ना ॲटमॉस्फेरिक प्रेशरचं युनिट बार तयार झालंय बघा, बार फ्रॉम द बॅरोमीटर। सो पहिला डिव्हाइस आपण या ठिकाणी बघणार आहोत बॅरोमीटर, विच इज यूज टू मेजर द ॲटमॉस्फेरिक प्रेशर। नंबर 2 आहे एनरॉइड बॅरोमीटर। सो हा पण बॅरोमीटर आहे, बट हा बॅरोमीटर जो आहे हा आपल्याला ॲब्सोल्यूट प्रेशर देतो। कुठलं प्रेशर देणार? ॲब्सोल्यूट प्रेशर। सो ॲब्सोल्यूट प्रेशर मेजर करण्यासाठी एनरॉइड बॅरोमीटरचा आपण वापर करत असतो। नंबर 3 मॅनोमीटर्स। सो मॅनोमीटर इज द डिव्हाइस विच मेजर द प्रेशर ॲट अ पॉइंट। सो प्रेशर मेजर करण्यासाठी किंवा प्रेशर डिफरन्स मेजर करण्यासाठी आपण मॅनोमीटरचा वापर करतो। यामध्ये 2 कॅटेगरी आहेत मॅनोमीटरच्या, एक आहे सिंपल मॅनोमीटर आणि एक आहे डिफरन्शियल मॅनोमीटर। या दोघांचा अर्थ लक्षात घ्या। सिंपल मॅनोमीटर बेसिकली काय करतं की एका पर्टिक्युलर पॉइंटचं प्रेशर मेजर करणार, एका पर्टिक्युलर सिंगल पॉइंटचं प्रेशर मेजर करण्यासाठी सिंपल मॅनोमीटरचा आपण यूज करणार आहोत, ज्यामध्ये पिझोमीटर आहे, यूट्यूब मॅनोमीटर म्हणून आहे, त्यानंतर मित्रांनो इन्क्लाइन यूट्यूब मॅनोमीटर आहे आणि सिंगल कॉलम किंवा वेल टाइप मॅनोमीटर। तर हे जे चौघं मॅनोमीटर जे आहे ज्याला आपण सिंपल मॅनोमीटर म्हणतो, हे मॅनोमीटर एका सिंगल पॉइंटचं प्रेशर आपल्याला देतात। जे डिफरन्शियल मॅनोमीटर आहेत मात्र या 2 पॉइंटमध्ये असणारा प्रेशर डिफरन्स आपल्याला कॅल्क्युलेट करून देतात। 2 पॉइंट मधला प्रेशर डिफरन्स कॅल्क्युलेट करायचा आहे तर डिफरन्शियल मॅनोमीटरचा वापर करावा लागेल। एका सिंगल पॉइंटचं प्रेशर मेजर करायचं आहे तर सिंपल मॅनोमीटरचा वापर करावा लागेल, हे लक्षात घ्या। डिफरन्शियल मॅनोमीटर मध्ये पुन्हा डिफरन्शियल यूट्यूब मॅनोमीटर, जर 2 पॉइंट मधला प्रेशर डिफरन्स जास्त असेल तर यूट्यूब डिफरन्शियल मॅनोमीटर, आणि जर का तो प्रेशर डिफरन्स कमी असेल तर इन्व्हर्टेड यूट्यूब मॅनोमीटर वापरावा लागतो। जर तुम्हाला प्रिसाइज म्हणजे हाय प्रिसिजन पाहिजे, कमी डिफरन्स आहे बट हाय प्रिसिजन तुम्हाला पाहिजे, मोर ॲक्युरेसी तुम्हाला पाहिजे, तर मायक्रो मॅनोमीटरचा पण आपल्याला वापर करावा लागतो। तर यांना आपण खूप डिटेलमध्ये ह्या गोष्टी समजून घेणार आहोत। यासोबत काही मेकॅनिकल गेजेस पण आहेत, त्यांचा वापर करून सुद्धा प्रेशर मेजर करता येतं, तर त्याचाही आपण अभ्यास या व्हिडिओ लेक्चरमध्ये करणार आहोत। सो बेसिकली असे 4 ब्रॉड कॅटेगरी आहेत, बॅरोमीटर, एनरॉइड बॅरोमीटर आणि मॅनोमीटर। नेक्स्ट आहे मेकॅनिकल गेजेस। मॅनोमीटरमध्ये सिंपल मॅनोमीटर फॉर सिंगल पॉइंटचं प्रेशर मेजर करण्यासाठी आणि 2 पॉइंटचं प्रेशर डिफरन्स मेजर करण्यासाठी डिफरन्शियल मॅनोमीटर। आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी तुम्हाला बॅरोमीटर, एनोराइड बॅरोमीटर कसे असतात, त्यांचं वर्किंग प्रिन्सिपल कसं असतं, त्याचा वापर करून प्रेशर कसं मेजर केलं जात असतं, ॲटमॉस्फेरिक प्रेशर, ॲब्सोल्यूट प्रेशर हे शिकवणार। सोबतच मॅनोमीटरमध्ये सिंपल मॅनोमीटर मधला जो पिझोमीटरचा टाईप आहे तो पिझोमीटर सुद्धा मी आजच्या लेक्चरमध्ये घेणार। नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये हे 3, त्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये हे 3। सो त्यामुळे काय होणार की छोटे छोटे टप्प्यात जर आपण ह्या गोष्टी बघितल्या तर खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजतील। तर सुरू करतो मित्रांनो मी पहिला डिव्हाइस, प्रेशर मेजरमेंट डिव्हाइस नोन ॲज बॅरोमीटर। तर आताच पहिला या ठिकाणी एमसीक्यू मी कव्हर केलाय की बॅरोमीटरचा वापर कशासाठी करतात? इट इज यूज टू मेजर द ॲटमॉस्फेरिक प्रेशर। हा सगळ्यात हायलाइट पॉईंट झाला आपला, मला हायलाइट करून देतो, ॲटमॉस्फेरिक प्रेशर मेजर करण्यासाठी। बघा, सभोवताली आपल्या वातावरण आहे, ॲटमॉस्फिअर आहे, ते आपल्यावरती प्रेशर एक्झर्ट करतं आणि दॅट प्रेशर इज नोन ॲज ॲटमॉस्फेरिक प्रेशर। मग अगदी सिंपल मेकॅनिझम आहे, एक सिंपल प्रोसिजर आहे, कशा पद्धतीने मेजर करतात लक्षात घ्या।
हे बघा, आपल्याकडे ना मित्रांनो एक कंटेनर असणार, ठीक आहे, एक आपल्याकडे कंटेनर असणार, ज्या कंटेनरमध्ये कम्प्लिटली मर्क्युरी फिल असेल. काय असेल? मर्क्युरी, Hg, पारा. ठीक आहे. सो कंटेनर आहे ज्यामध्ये काय मर्क्युरी फिल आहे. सोबत आपण काय करतो की एक ट्यूब घेतो. आता ही ट्यूब अशा पद्धतीने घेतली जाते, जेवढे प्रेशर मेजरमेंट डिव्हाइस आहेत ज्यामध्ये वापरली जाणारी जी ट्यूब आहे ती ट्यूब अशा पद्धतीने यूज केली जाते की त्याचा डायमीटर हा 10 मिलीमीटर म्हणजे 1 सेंटीमीटर पेक्षा मोठा असावा. असं का? कारण 1 सेंटीमीटर किंवा 10 मिलीमीटर पेक्षा छोटे डायमीटर जर असतील तर त्यामध्ये कॅपिलरी ऍक्शन येणार. ती ऍक्शन होऊ नये म्हणून सगळे जे काही प्रेशर मेजरमेंट डिव्हाइस आहे त्यामध्ये वापरली जाणारी जी ट्यूब आहे त्याचा डायमीटर 10 मिलीमीटर किंवा 1 सेंटीमीटर पेक्षा मोठा असतो. हे क्लिअर आधी करून घ्या. तर काय करायचं, आपण अशी एक ट्यूब घ्यायची ज्याचा डायमीटर 1 सेंटीमीटर पेक्षा मोठा आहे, त्याच्यामध्ये मर्क्युरी फिल करायचा, आणि मर्क्युरी फिल केल्यानंतर त्याला डायरेक्टली अशा कंटेनरमध्ये की ज्यामध्ये ऑलरेडी मर्क्युरी फिल आहे त्यामध्ये इन्व्हर्ट करून द्यायचं, उलटी करायची. काय म्हटलं? ही ट्यूब ज्यामध्ये मर्क्युरी फिल करा आणि ह्या ट्यूबला काय करायचं, एका पात्रामध्ये, एका कंटेनरमध्ये की ज्याच्यामध्ये ऑलरेडी मर्क्युरी फिल आहे त्याच्यामध्ये उलटी करायची. ठीक आहे, आणि प्रेशर मेजर करायचं. सर कसं काय? मी तेच करून दाखवतो तुम्हाला. पण त्याच्या अगोदर काही प्रश्न तुमचे की सर मर्क्युरीज का वापरायचा? म्हणजे इतर पण लिक्विड्स आहेत, इतर पण फ्लुइड आहेत, पॅराफिन आहे, केरोसिन वापरू शकतात, डिझेल वापरू शकतात, ठीक आहे, बेन्झिन वापरू शकतात, बट या ठिकाणी मर्क्युरीज का? तर त्याचं कारण असं आहे, मर्क्युरीचं वेपर प्रेशर हे निग्लिजिबल आहे, कमी आहे. नंबर 1. वेपर प्रेशर का कमी पाहिजे तेही सांगतो तुम्हाला मी, थोडंसं पेशन्स. सो मर्क्युरीचं वेपर प्रेशर कमी असतं आणि सोबतच मर्क्युरीची डेन्सिटी खूप जास्त असते. मर्क्युरीची डेन्सिटी आहे 13,600 kg पर मीटर क्यूब. पाण्याची डेन्सिटी आहे 1000 kg पर मीटर क्यूब. सो पाण्याच्या तुलनेने जवळजवळ 13.6 पट मर्क्युरी जड असतो. सो इट हॅज अ हायर व्हॅल्यू ऑफ डेन्सिटी आणि नंबर 2 इट हॅज अ लोअर व्हॅल्यू ऑफ वेपर प्रेशर. त्यामुळे मर्क्युरी वापरला जात असतो. मग आता कसं ॲटमॉस्फेरिक प्रेशर मेजर करायचं ते लक्षात घ्या. तर बघा मित्रांनो, आता काही पॉईंट्स मी इथं सिलेक्ट करतो, जसा की पॉईंट नंबर हा बी, याला बी पॉईंट म्हटलंय, बी पॉईंट. सो बी पॉईंट जो आहे विच इज एक्सपोज टू ॲटमॉस्फिअर, तर बी पॉईंट वरती जो काही प्रेशर येणार आहे तो प्रेशर कोणता असेल? दॅट इज द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. तर बघा, ॲटमॉस्फेरिक प्रेशर मेजर करायचं आपल्याला. सो प्रेशर ऑन पॉईंट बी, बी पॉईंट वरती कोणता प्रेशर असणार? ॲटमॉस्फेरिक प्रेशर. पण जस्ट तुम्हाला प्रिव्हियस लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलंय की जर का सपोज एका हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये, बघा काय म्हणतो लक्षात घ्या, जर पॉईंट्स एका हॉरिझॉन्टल प्लेनवरती असतील आणि एका पॉईंट पासून दुसऱ्या पॉईंट पर्यंत जाण्यासाठी जर फ्लुइड सेम असेल, फॉर एक्झाम्पल हा बघा, हा पॉईंट आहे ए, हा पॉईंट आहे ए आणि हा पॉईंट आहे बी. सो ए आणि बी हे दोघंच्या दोघं एकाच हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये आहेत. ओके, तसं ए पासून बी पर्यंत आणि बी पासून ए पर्यंत जाण्यासाठी फ्लुइड एकच आहे, लिक्विड एकच आहे, मर्क्युरी. तर याचा अर्थ काय? जो काही प्रेशर बी ला असणार तेवढाच प्रेशर जो आहे तो कुठे असणार मित्रांनो? ए ला असणार. सो प्रेशर ॲट बी इक्वल टू प्रेशर ॲट ए. आणि कोणता प्रेशर असणार तो? बोला. सो बी ला जो प्रेशर आहे तो कोणता प्रेशर आहे रे? सो बी ला प्रेशर आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर, बिकॉज बी पॉइंट इज एक्सपोज टू ॲटमॉस्फिअर. सो प्रेशर ॲटमॉस्फेरिक प्रेशर विच इज इक्वल टू प्रेशर ॲट बी. बी पॉइंट इज एक्सपोज टू ॲटमॉस्फिअर, तर बी पॉइंट वरती ॲटमॉस्फेरिक प्रेशर असणार. तर बी वरती ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे, जो प्रेशर बी ला आहे तोच प्रेशर ए ला आहे, कारण ते एकाच लेवलमध्ये आहेत आणि मित्रांनो एकाच फ्लुइड मधून आपण तिथं ट्रॅव्हल करू शकतो. मग आता जो हायड्रोस्टॅटिक लॉ मी तुम्हाला शिकवलाय त्याचा वापर करून ए पॉइंटला प्रेशर कसं मेजर करता येईल. आता आपण काय केलंय? ट्यूबला उलटी केलेली, तर उलटी केल्यामुळे थोडासा मर्क्युरी किंवा पारा जो आहे तो असा खाली आलेला असणार, बरोबर. आणि या मर्क्युरी ट्यूब मध्ये आता किती हाईट ऑफ मर्क्युरी अवेलेबल आहे ते चेक करा. तर बघा, आता मला ह्या ए पॉइंटला प्रेशर मेजर करायचं आहे. आता हाईट ऑफ मर्क्युरी किती अवेलेबल आहे? एच एवढी हाईटची. आणि ह्या जागेमध्ये, ही जी काही जागा आहे इथं बघा, या जागेमध्ये आता काय असणार? मर्क्युरीचं वेपर. सो मर्क्युरी वेपर या ठिकाणी अवेलेबल असेल जो की त्याच्यावरती प्रेशर एक्झर्ट करणार. मग आता बघा, हाऊ टू कॅल्क्युलेट द प्रेशर ॲट ए. ए पॉइंटचं प्रेशर कसं फाइंड आउट करतात? बाय युझिंग हायड्रोस्टॅटिक लॉ. बघा, पहिल्यांदा प्रेशर ॲट पॉइंट सी, प्रेशर ॲट पॉइंट सी प्लस प्रेशर ॲट पॉइंट सी प्लस या एवढ्या पोर्शन मध्ये मित्रांनो काय की लिक्विड आहे नोन ॲज अ मर्क्युरी आणि त्याची हाईट आहे एच. तर पुढे कसं असणार बघा, सो मर्क्युरीचा युनिट वेट ऑफ मर्क्युरी Hg मल्टिप्लाय बाय हाईट एच, अशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेट करणार. व्हॉट इज द प्रेशर ॲट पॉइंट सी? सी पॉइंटला प्रेशर कोणतं असणार? त्याच्यावरती या ठिकाणी मित्रांनो
मर्क्युरीचे वेपर आहे आणि मर्क्युरीचं वेपर प्रेशर खूप कमी असतं. सो सी पॉइंटला काय असणार रे, वेपर प्रेशर ऑफ मर्क्युरी प्लस युनिट वेट ऑफ मर्क्युरी मल्टिप्लाय बाय हाईट ऑफ मर्क्युरी. आणि आता तुम्हाला सांगितलं मर्क्युरी का वापरायचं, बिकॉज इट हॅज अ लोअर व्हॅल्यू ऑफ वेपर प्रेशर. वेपर प्रेशर खूप कमी आहे, आपण त्याला निग्लेक्ट करू शकतो. आणि डायरेक्टली याच्यावरून आपल्याला मित्रांनो ॲटमॉस्फेरिक प्रेशर आपल्याला किती भेटेल, दॅट इज इक्वल टू युनिट वेट ऑफ मर्क्युरी Hg मल्टिप्लाय बाय हाईट h. आता ही जी हाईट आहे, ही हाईट कोणती आहे, इट इज द हाईट ऑफ मर्क्युरी अवेलेबल इन द ट्यूब. या ट्यूब मध्ये ही ट्यूब जी आपण उलटी करणार, जेवढी हाईट अवेलेबल आहे ती हाईट आपण इथे यूज करणार. वेअर h हाईट ऑफ मर्क्युरी Hg अवेलेबल इन ट्यूब. ओके, सो एच काय डिनोट करतो मित्रांनो, हाईट ऑफ द मर्क्युरी विच इज अवेलेबल इन द ट्यूब. तर सरळ ॲटमॉस्फेरिक प्रेशर फाइंड आउट करण्यासाठी काय करायचं, तुम्हाला एक कंटेनर घ्यायचं, त्या कंटेनरमध्ये मर्क्युरी फिल असेल, एक ट्यूब आपण घेणार ज्याचा डायमीटर 10 मिलीमीटर 1 सेंटीमीटर पेक्षा जास्त आला पाहिजे, कारण कॅपिलरिटी ऍक्शन व्हायला नको म्हणून. त्याच्यात आपण मर्क्युरी फिल करणार आणि मर्क्युरी फिल केलेला आपण डायरेक्टली याच्यामध्ये उलटी करून टाकणार. आता उलटी केल्यानंतर जेवढी काय हाईट याच्यामध्ये अवेलेबल असणार ट्यूबमध्ये, दॅट हाईट मल्टिप्लाय बाय युनिट वेट ऑफ मर्क्युरी यांचं मल्टिप्लिकेशन जर केलं तर डायरेक्टली आपल्याला ॲटमॉस्फेरिक प्रेशर कॅल्क्युलेट करता येतं. कारण बी पॉइंटला जे प्रेशर असणार तेवढंच प्रेशर ए पॉइंटला असणार. आणि ए पॉइंटचं प्रेशर आपण बाय युजिंग हायड्रोस्टॅटिक लॉ कॅल्क्युलेट केलाय, युनिट वेट मल्टिप्लाय बाय हाईट. तुम्ही म्हणाल सर इथं जो फ्लुइड आहे इथं फ्लुइड जो आहे तो आहे वेपर. कुणाचं वेपर प्रेशर, कुणाचं वेपर आहे ते मर्क्युरीचं, आणि इट हॅज अ लोअर व्हॅल्यू ऑफ वेपर प्रेशर, ते आपण निग्लेक्ट केलं. मग एवढ्या हाईटमध्ये जेवढा मर्क्युरी आहे तो प्रेशर एक्झर्ट करेल, युनिट वेट ऑफ मर्क्युरी मल्टिप्लाय बाय हाईट, ए पॉइंटला तेवढं प्रेशर येणार. ए पॉइंट आणि बी पॉइंट सेम लेवलला आहे आणि एकच फ्लुइड आहे, त्यामुळे जे प्रेशर इथं असेल तेवढंच प्रेशर इथं असणार आणि बी पॉइंटला असणारं प्रेशर ॲटमॉस्फेरिक प्रेशर. तर अशा पद्धतीने बाय युझिंग द बॅरोमीटर आपण ह्या ठिकाणी मित्रांनो काय करतो, कॅल्क्युलेट करतो ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आय होप तुम्हाला क्लिअर असणार. मर्क्युरीज का वापरायचा, बिकॉज इट हॅज अ लोअर व्हॅल्यू ऑफ वेपर प्रेशर. जर हायर व्हॅल्यू ऑफ वेपर प्रेशर असणारं लिक्विड वापरलं तर तेवढा पोर्शनमध्ये जे वेपर येणार त्याचं प्रेशर कन्सिडर करावं लागतं, मग ते पुन्हा वेगळ्या पद्धतीने मोजावं लागेल. म्हणून असं लिक्विड सिलेक्ट करतात, असं फ्लुइड सिलेक्ट करतात की इट हॅज ए लोअर व्हॅल्यू ऑफ वेपर प्रेशर, आणि ते कोणतं आहे, मर्क्युरी. ठीक आहे. आता हे जे ॲपरेटस आहे ते टॉरिसेली नावाचा जो सायंटिस्ट होता त्याच्या नावावरनं आपण टॉर युनिट घेतले बघा. टॉर, व्हॉट इज द वन टॉर, 1 mm ऑफ Hg ला एक टॉर असं म्हणतात. सो टॉरिसेली नावाचा जो सायंटिस्ट होऊन गेला, तर याने हे ॲपरेटस या ठिकाणी डिझाईन केलंय. तर या बॅरोमीटरला टॉरिसेली ॲपरेटस असं सुद्धा म्हणतात. ठीक आहे, क्लिअर झालं मित्रांनो. आता एका एक्झाम मध्ये एक प्रश्न विचारला होता, खास करून तो IAS सारख्या SS सारख्या एक्झाम मध्ये विचारला जातो की जर का ह्या ट्यूबला, ही जी ट्यूब आहे या ट्यूबला हा जो टॉपचा पॉइंट आहे, लेट अस अज्यूम की दिस पॉइंट इज डी पॉइंट, हा पॉइंट आहे डी पॉइंट. जर या डी पॉइंटला एक होल आपण तयार केलं, काय म्हणतो लक्षात घ्या, या ॲपरेटस मध्ये ही जी ट्यूब आहे, जी इन्व्हर्टेड ट्यूब आहे, या डी पॉइंटला जर आपण एक होल तयार केलं, देन व्हॉट इज द हाईट ऑफ द मर्क्युरी अवेलेबल इन द ट्यूब. होल तयार केल्यानंतर किती हाईट अवेलेबल असणार असा हा प्रश्न विचारला जात असतो. मग आता आपण त्या प्रश्नाचं उत्तर शोधूया. ठीक आहे, मी काय करतो, सेम जी आहे ना हेच पेज कॉपी पेस्ट करून घेतो. हे बघा, हेच पेज मी इथं कॉपी पेस्ट करतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपण शोधूया. लक्ष द्या. हे बघा, नाव आता काय केलं मित्रांनो, लक्ष द्या. आता प्रश्न असा आहे की जर आपण टॉपला डी पॉइंटला जर का आपण या ठिकाणी ओपनिंग केली, एक छोटंसं होल तयार केलं, तर काय होईल. जेव्हा तुम्ही इथे एक होल तयार करणार, जेव्हा तुम्ही होल तयार करणार, सभोवताली असणारं जे की हवा आहे ती हवा आतमध्ये शिरेल, ती हवा आतमध्ये शिरेल. म्हणजे आता सी पॉइंटला प्रेशर कोणतं राहणार आहे लक्षात घ्या. आता जे काही प्रेशर असणार सी पॉइंटला, ते प्रेशर आता कोणतं असणार, ॲटमॉस्फेरिक प्रेशर असणार. विचारा का, कारण जेव्हा तुम्ही इथं होल करणार तर सभोवताली असणारी हवा त्याच्यामध्ये शिरेल आणि ती या सी पॉइंटवरती प्रेशर एक्झर्ट करेल, नोन ॲज द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. पुढे इथं आता ॲटमॉस्फेरिक प्रेशर आलं, देन सी पासून ए पर्यंत लक्ष द्या. पुढे सी पॉइंटला ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आता ए पॉइंट वरचं प्रेशर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो प्रेशर, देअरफॉर द प्रेशर ॲट पॉइंट ए इज इक्वल टू, ए पॉइंटला किती प्रेशर असेल, पहिल्यांदा सी पॉइंटला असणारं प्रेशर, प्लस युनिट वेट ऑफ मर्क्युरी मल्टिप्लाय बाय H.
एवढ्या कॉलममध्ये सपोज मर्क्युरी अवेलेबल आहे एच हाईटची, सो युनिट वेट ऑफ मर्क्युरी मल्टिप्लाय बाय एच. पण लक्षात घ्या हेच प्रेशर इक्वल टू किती असणार, सो प्रेशर ऍट पॉइंट ए इक्वल टू प्रेशर ऍट पॉइंट बी, आणि प्रेशर ऍट पॉइंट बी कोणतं प्रेशर आहे, ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे. बरोबर का नाही. पुढे व्हॉट इज द प्रेशर ऍट सी रे, बघा प्रेशर ऍट सी, सर प्रेशर ऍट सी इज इक्वल टू atmospheric pressure plus unit weight of mercury multiplied by H, it is equal to atmospheric pressure. It is equal to atmospheric pressure. यावरनं atmospheric pressure कॅन्सल, युनिट वेट ऑफ मर्क्युरी तर 0 कधी होणार नाही, मग काय राहिलं मित्रांनो, सो देअरफॉर H इज इक्वल टू 0. H इक्वल टू 0 म्हणजे याचा अर्थ काय होतोय, लक्षात आलं का. ज्या वेळेस तुम्ही इथं होल कराल तर त्याच्यामध्ये एंट्री कोणाची होणार, हवेची एंट्री होणार, हवा त्यामध्ये येईल आणि ती सी पॉइंटला कोणतं प्रेशर एक्झर्ट करेल, ऍटमॉस्फेरिक प्रेशर एक्झर्ट करेल. बरोबर. बी पॉइंटला कोणतं प्रेशर आहे, ऍटमॉस्फेरिक प्रेशर. सो बी पॉइंटला ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे तर कंपल्सरी ए पॉइंटला पण ऍटमॉस्फेरिक प्रेशर आला पाहिजे. सी पॉइंटला काय येतोय, ऍटमॉस्फेरिक प्रेशर येतोय. मग ह्या एवढ्या पार्टमध्ये जो मर्क्युरी अवेलेबल आहे, आता तिथं मर्क्युरी राहणार नाही, तो मर्क्युरी डायरेक्टली खाली पडून जाणार. म्हणजेच काय, हाईट ऑफ द मर्क्युरी इन द ट्यूब इक्वल टू 0. आता त्या ट्यूबमध्ये मर्क्युरी अवेलेबल होणार नाही. हा लक्षात. सो दोघे तिघ प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला इथे दिले. बॅरोमीटर इज द डिव्हाइस विच इज यूज टू मेजर द ऍटमॉस्फेरिक प्रेशर. ऍटमॉस्फिअर साठी वापरतात. कोणी डिझाईन केलं आहे ॲपरेटस, टॉरिसिली नावाचं सायंटिस्ट आहे, म्हणून याला टॉरिसिली ॲपरेटस पण म्हणतात. या ॲपरेटसमध्ये सिंपल काय करतात, कंटेनरमध्ये मर्क्युरी फिल करायचा. मर्क्युरीज का, बिकॉज इट हॅज अ लोअर व्हॅल्यू ऑफ वेपर प्रेशर आणि हाय डेन्सिटी. ठीक आहे. ट्यूब घ्यायची ज्याचं डायमीटर 1 सेंटीमीटर पेक्षा जास्त पाहिजे, कॅपिलरी ऍक्शन व्हायला नको म्हणून, आणि त्यात मर्क्युरी फिल करून उलटं करायचं, आणि जेवढी काय हाईट त्यामध्ये अवेलेबल असणार आहे ती हाईट मल्टिप्लाय बाय युनिट वेट ऑफ मर्क्युरी डायरेक्टली तुम्हाला ऍटमॉस्फेरिक प्रेशर देईल. जेव्हा तुम्ही इथं होल कराल त्यामध्ये अवेलेबल असणारा मर्क्युरी डायरेक्टली खाली पडून जाणार आणि त्या ट्यूबमध्ये कोणत्याही प्रकारची मर्क्युरीची हाईट भेटणार नाही. ठीक आहे. सो अशा पद्धतीने हे झालं आपलं फर्स्ट डिव्हाइस नोन ॲज अ बॅरोमीटर. तर आता आपण ज्या गोष्टी डिस्कस केल्या ते मी हायलाइट करून देतो तुम्हाला. चलो, इट इज यूज टू मेजर द ऍटमॉस्फेरिक प्रेशर. नंबर 2, इन दिस ॲपरेटस मर्क्युरी फिल ट्यूब जी आहे इज इन्व्हर्टेड इनटू द मर्क्युरी कंटेनर अँड दॅट कंटेनर इज ओपन टू ॲटमॉस्फिअर. बरोबर. मर्क्युरीज का, बिकॉज इट पजेस ए लोअर वेपर प्रेशर आणि हाय डेन्सिटी. क्लिअर. पुढचा पॉईंट असं सांगितलं मी की इफ ॲट अ पॉईंट डी, जो की टॉपचा पॉईंट आहे, जर मी स्मॉल होल या ठिकाणी तयार केलं मेड इन द ट्यूब, द प्रेशर ॲट अ पॉईंट सी वुड बी द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. जेव्हा मी इथं होल तयार करेल सी पॉईंटला आता कोणतं प्रेशर येणार, ॲटमॉस्फेरिक प्रेशर येणार. ठीक आहे. बी द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. दस द मर्क्युरी इन द ट्यूब विल फॉल डाऊन इन टू द कंटेनर. आणि व्हॉट इज द हाईट ऑफ मर्क्युरी अवेलेबल इन द ट्यूब, 0. कोणत्याही प्रकारची हाईट अवेलेबल राहणार नाही. ट्यूबमध्ये जो मर्क्युरी अवेलेबल आहे तो कंटेनरमध्ये फॉल करून जाईल. क्लिअर झालं मित्रांनो. तर हा झाला आपला पहिला प्रेशर मेजरिंग डिव्हाइस. यावरती एक न्यूमेरिकल क्वेश्चन आहे छोटासा, एसएससी मध्ये विचारला, आपण ट्राय करूया. ठीक आहे. लक्ष द्या. बघा काय प्रश्न आहे, म्हणजे कन्सेप्ट तुमची छान क्लिअर होईल. द राईज ऑफ मर्क्युरी इन बॅरोमीटर. सो बॅरोमीटर म्हणजे ती इन्व्हर्टेड ट्यूब, आणि त्या ट्यूबमध्ये जो राईज ऑफ मर्क्युरी आहे किंवा मर्क्युरीची हाईट आहे इज इंडिकेटेड ॲज 80 मिलीमीटर. सो मर्क्युरी ट्यूब मध्ये जो मर्क्युरी अवेलेबल आहे तो किती, त्याची हाईट किती, 80 मिलीमीटर. सो एच इज इक्वल टू 80 मिलीमीटर. जर मीटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 80 मल्टिप्लाय बाय 10⁻³ मीटर. पुढे व्हॉट इज द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. व्हॉट इज द ॲटमॉस्फेरिक प्रेशर, आणि ते कशात पाहिजे आपल्याला, किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर ॲट दॅट पॉईंट. मग आता मी तुम्हाला सांगितलं ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजेच काय राजांनो, सरळ सरळ युनिट वेट ऑफ मर्क्युरी मल्टिप्लाय बाय हाईट करून घ्या. व्हॉट इज द हाईट, हाईट विच इज अवेलेबल इन द मर्क्युरी ट्यूब. हाईट ऑफ मर्क्युरी अवेलेबल इन द मर्क्युरी ट्यूब. मग आता बघा युनिट वेट ऑफ मर्क्युरी कसं लिहिणार मी, युनिट वेट ऑफ मर्क्युरी, सो रो मल्टिप्लाय बाय जी ऑफ मर्क्युरी मल्टिप्लाय बाय एच. आता पुढे बघा, हा जो रो आहे तो किती असतो, 13,600 किलोग्रॅम पर मीटर क्यूब मल्टिप्लाय बाय जीने मल्टिप्लाय जर केलं 9.81. सो त्यावेळेस ही व्हॅल्यू डायरेक्टली न्यूटन पर मीटर क्यूब मध्ये येऊन जाणार. तेव्हा ही व्हॅल्यू कशात येणार, न्यूटन पर मीटर क्यूब मध्ये. मल्टिप्लाय बाय 80 मल्टिप्लाय बाय 10⁻³ मीटर. तर ही व्हॅल्यू जी आहे आता, ही बॉक्सवाली व्हॅल्यू, ही कोणत्या युनिटमध्ये आली, हे बघा. जेव्हाही तुम्ही किलोग्रॅम पर मीटर क्यूबला 9.81 ने मल्टिप्लाय करतात, नाव इट इज न्यूटन पर मीटर क्यूब मध्ये आलेली ही व्हॅल्यू आहे.
ही कशात आली, न्यूटन पर मीटर क्यूब. मग उत्तर आपल्याला किलो न्यूटन मध्ये पाहिजे. मग मी काय करणार बघा, लक्ष द्या आता. सो 13600 9.81 हे झालं मित्रांनो न्यूटन. किलो न्यूटन म्हणजे 10⁻³ मोठं किलो न्यूटन. आणि देन 80 मल्टिप्लाय बाय 10⁻³ आणि आता फायनली याचं युनिट होणार किलो न्यूटन मीटर स्क्वेअर. कारण हा इथला एक मीटर ह्या मीटर क्यूबला कट करून मीटर स्क्वेअर राहणार. आता याला फक्त कॅल्क्युलेट करा. बरोबर. आता बघा, हा 1 हा 2 हा 3 तर यांच्यातला एक कट होऊन जाणार. मग आता किती उरले, 136 जस्ट 1 मिनिट, 136 मल्टिप्लाय बाय 9.81 व्हेरी गुड. देन मल्टिप्लाय बाय इथं उरलाय 8 ओके. आणि देन मल्टिप्लाय बाय 10⁻³ तर याचं जे काही उत्तर येतं, एकच मिनिट, ते येतंय 10.673 किलो न्यूटन मीटर स्क्वेअर. ओके, किलो न्यूटन मीटर स्क्वेअर. सो 10.673 बरोबर आहे का, चेक करा. हा केजी 13600 केजी मीटर क्यूब ही झाली डेन्सिटी. जी 9.81 केजी पर मीटर क्यूबला जेव्हा आपण 9.81 ने मल्टिप्लाय करणार इट इज न्यूटन पर मीटर क्यूब. युनिट वेट झालं न्यूटन पर मीटर क्यूब. ओके क्लिअर, हे झालं युनिट वेट. 80 मिलीमीटर आहे 10⁻³ मायनस मीटर झाला. मग आपल्याला किलो न्यूटन मध्ये पाहिजे होतं इथं, म्हणून मी 10⁻³ ने मल्टिप्लाय केला. अगेन न्यूटनचं किलो न्यूटन. मग 10⁻³ 1 2 3 0 सोबत कट झाला. पुन्हा एकदा ट्राय करतो. 136 मल्टिप्लाय बाय 9.81 मल्टिप्लाय बाय 8 मल्टिप्लाय बाय 10⁻³ त्याचं उत्तर येतं 10.673 किलो न्यूटन मीटर क्यूब मीटर स्क्वेअर. तर हे झालं मित्रांनो ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ॲटमॉस्फेरिक प्रेशर आणि विच इज इक्वल टू 10,673 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ओके 10,673 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. सो अप्रॉक्सिमेट इथं एक आन्सर दिसतंय आपल्याला ऑप्शन नंबर 3. ओके, पण ते न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये येणार. तर अशा पद्धतीने प्रश्न जर विचारला त्याला आपल्याला सॉल्व्ह करता आला पाहिजे. नंबर 2 बघा, बॅरोमीटर इज यूज टू मेजर. आता इथं सगळीकडे प्रेशर आहे. प्रेशर इन पाईप, प्रेशर इन चॅनल, atmospheric pressure, very low pressure, difference in pressure between 2 point, difference in pressure between 2 point, differential manometer, pressure in a point, pressure in a pipe, pressure in a channel at a single point, simple manometer, differential manometer, very low pressure आणि तो सुद्धा very accurate micro manometer. आता सध्या आपल्याला प्रश्न विचारलाय बॅरोमीटरचा आणि बॅरोमीटर इज यूज टू मेजर द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे लक्षात घ्या. हा झाला पहिला डिव्हाइस. दुसरा आहे एनोरॉइड बॅरोमीटर. आता एनोरॉइड बॅरोमीटर हा कशासाठी वापरतात, तर हा वापरतात ॲब्सोल्यूट प्रेशर मेजर करण्यासाठी. आता हा प्रकार काय एनोरॉइड बॅरोमीटर, तर लक्षात घ्या बॅरोमीटरमध्ये टॉरिसिलीने मर्क्युरी वापरला होता. बट मर्क्युरीचा एक प्रॉब्लेम काय की मर्क्युरी इज व्हेरी पॉइझनस, विषारी आहे. चुकून जर आपण हात लावला आणि जिभेवर ठेवला संपला का. सो इट इज व्हेरी पॉइझनस, मर्क्युरी आहे, विषारी आहे. सो डे टू डे लाईफमध्ये ते वापरता येणार नाही. त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी एनोरॉइड बॅरोमीटरमध्ये काय केलं गेलं की एक बॉक्स असतो, असा एक बॉक्स, आणि हा जो बॉक्स आहे तर या बॉक्सवरती सराउंडिंगने काय येणार तर ॲटमॉस्फेरिक प्रेशर येणार. आणि जर ते प्रेशर जास्त असेल तर हा जो बॉक्स आहे तो या ठिकाणी श्रिंक करतो, ठीक आहे, आणि प्रेशर कमी असेल तर तो एक्सपांड करतो. तर याची जी काही मोशन आहे या बॉक्सची मोशन ही कॅलिब्रेट केली जाते ऑन द स्केलवरती, आणि मग तो स्केल आपल्याला डायरेक्ट या ठिकाणी काय देतो प्रेशर देतो, नोन ॲज अ ॲब्सोल्यूट प्रेशर. सो एनोरॉइड बॅरोमीटरचा वापर ॲब्सोल्यूट प्रेशर मेजर करण्यासाठी केला जातो. एनोरॉइड बॅरोमीटरमध्ये एक बॉक्स असतो, तो बॉक्स जो आहे तो कधी प्रसरण पावतो तर कधी श्रिंक होतो, एक्सपांड करतो, ठीक आहे, एक्सपांड अँड कॉन्ट्रॅक्ट होतो. आणि त्याची जी काही मोशन आहे ही मोशन स्केलवरती कॅलिब्रेट केली जाते आणि त्यावरनं प्रेशर मेजर केलं जात असतं. इथं मर्क्युरीचा वापर केलेला नाही, हे लक्षात घ्या. सो ॲज अ टॉरिसिली बॅरोमीटर कंटेन मर्क्युरी विच इज पॉइझनस, विषारी आहे, अँड इट इज नॉट सेफ टू यूज डे बाय डे, ठीक आहे, सेफ नाही. त्यामुळे आपण काय करतो मित्रांनो एनोरॉइड बॅरोमीटरचा यूज करतो. इन दिस बॅरोमीटर द प्रेशर राईज ऑर फॉल, जे काही प्रेशर वाढणार आहे किंवा कमी होणार, बिकॉज ऑफ दॅट बॉक्स जो आहे तो आयदर कॉम्प्रेस करेल किंवा एक्सपांड करेल, आणि हे जे आहे याची मोशन जी आहे ती या स्केलवरती कॅलिब्रेट केली जात असते. हा झाला दुसरा प्रकार एनोरॉइड बॅरोमीटर. आता याची ऍक्च्युअल इमेज दाखवतो मी तुम्हाला.
या अशा प्रकारचा डिव्हाइस असतो, हा अशा प्रकारचा डिव्हाइस असतो एनोड बॅरोमीटर, घड्याळासारखा छोटासा, तुम्ही खिशात पण ठेवू शकता. तर यावरतून प्रेशर एक्झर्ट झाल्यानंतर हा बॉक्स कधी कम्प्रेस होणार तर कधी एक्सपांड होणार, आणि याची जी मोशन आहे ती प्रेशरच्या टर्ममध्ये कॅलिब्रेट केली जात असते, आणि तुम्ही याच्यावरनं प्रेशर मेजर करू शकता एनोड बॅरोमीटर. ठीक आहे, हा लक्षात तुम्हाला. हे झालं आपला 2 नंबरचा प्रेशर मेजरिंग डिव्हाइस. तर यामध्ये मर्क्युरी वापरलेला नाही, एक बॉक्स असतो, तो एक्सपांड करतो, कॉन्ट्रॅक्ट होतो. ठीक आहे, आणि त्याची जी काही मोशन आहे ही स्केलवरती कॅलिब्रेट केली जाते, आणि तो आपल्याला डायरेक्टली ॲब्सोल्यूट प्रेशर देतो. ठीक आहे, हे झालं नंबर 2. याच्यानंतर मॅनोमीटर. सो मॅनोमीटर हे जे काही डिव्हाइसेस आहेत ते तुम्हाला कुठल्याही एका पॉईंटचं प्रेशर देतात. कोणतं प्रेशर देतात? तर हे आपल्याला गेज प्रेशर देतात. कोणतं प्रेशर देतात? गेज प्रेशर. मग तो पाईप मधला असू द्या, चॅनल मधला असू द्या, कुठलाही पॉईंट असेल तर त्याचा आपल्याला गेज प्रेशर देण्याचं काम मॅनोमीटर करतात. या 2 प्रकार आहेत. एक सिंपल मॅनोमीटर जो आपल्याला प्रेशर ॲट अ सिंगल पॉईंट देणार. हा सिंपल मॅनोमीटर जो आहे इट गिव्स प्रेशर ॲट सिंगल पॉइंट. हा काय करेल? आपल्याला प्रेशर देणार सिंगल पॉइंटचं. आणि डिफरन्शियल मॅनोमीटर जो आहे इट गिव्स अ प्रेशर डिफरन्स. हा आपल्याला काय देणार मित्रांनो? प्रेशर डिफरन्स बिटवीन 2 पॉइंट्स. ओके, डिफरन्शियल मॅनोमीटरचं काय काम आहे? इट गिव्स प्रेशर डिफरन्स बिटवीन 2 पॉइंट. सिंपल मॅनोमीटर मध्ये प्रकार पडतात. पिझोमीटर आहे, यूट्यूब मॅनोमीटर आहे, इन्क्लाइन यूट्यूब मॅनोमीटर आहे, वेल टाईप किंवा सिंगल कॉलम मॅनोमीटर आहे, जे की सिंपल मॅनोमीटर आहेत. त्यांना आपण 1 बाय 1 डिस्कस करणार आहोत, ज्याचा वापर करून प्रेशर ॲट अ सिंगल पॉईंट मेजर केलं जात असतं. आता हे मॅनोमीटर कसे वर्क करतात? तर मॅनोमीटर मध्ये काय होतं मित्रांनो की 2 लिंब असतात. काय प्रकार आहे लिंब ते दाखवतो तुम्हाला मी. सो 2 लिंब आहेत, 2 कॉलम ऑफ वॉटर आहेत, आणि त्या किंवा 2 कॉलम ऑफ फ्लुइड आहेत. तर ते कॉलम ऑफ फ्लुइडला बॅलन्स केलं जात असतं. आता हे 2 कॉलम ऑफ फ्लुइड जे आहेत ते सेम फ्लुइड असू शकतात किंवा डिफरंट फ्लुइड असू शकतात. सो कॉलम ऑफ फ्लुइडला बॅलन्स करून प्रेशर मेजर केलं जात असतं. इट इज द बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ बॅलन्सिंग द कॉलम ऑफ फ्लुइड बाय द सेम और अदर फ्लुइड, बाय द सेम फ्लुइड और अदर कॉलम ऑफ फ्लुइड. कसं करतात तेच शिकवतो तुम्हाला मी आता, पण एक क्लिअर लक्षात घ्या. मॅनोमीटरचा वापर करून तुम्ही कोणत्याही एका पॉईंटचा प्रेशर मेजर करू शकतात, सिंपल मॅनोमीटर, आणि 2 पॉईंट मधला प्रेशर डिफरन्स पण मेजर करू शकतात, डिफरन्शियल मॅनोमीटर. यामध्ये 1 कॉलम ऑफ फ्लुइडला दुसऱ्या कॉलम ऑफ फ्लुइडने बॅलन्स केलं जातं. ते सेम फ्लुइड असू शकतात किंवा वेगळे असू शकतात. आता मी सिंपल मॅनोमीटरला सुरुवात करतो, आणि सिंपल मॅनोमीटर मधला जो पहिला प्रकार आहे पिझोमीटर, तो मी तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये ते एक्सप्लेन करतो. बघा, दीज आर यूज्ड टू मेजर द प्रेशर ॲट अ गिवन सिंगल पॉईंट. कोण? सिंपल मॅनोमीटर. आणि त्यामध्ये पिझोमीटर, यूट्यूब मॅनोमीटर, इन्क्लाइन यूट्यूब मॅनोमीटर, आणि मित्रांनो सिंगल कॉलम मॅनोमीटर किंवा वेल टाईप मॅनोमीटर, याला पण मायक्रोमीटर असं पण म्हणतात. पण एक जो मायक्रोमीटर आहे तो डिफरन्शियल मायक्रोमीटर पण आहे, पुढे तुम्हाला दाखवतो मी. तर हे बघूया आपण पिझोमीटर नंबर 1. आता पिझोमीटर जो आहे अगदी सिंपल, एक ट्यूब आहे, एक काय आहे फक्त ग्लास ट्यूब आहे, ज्याचा डायमीटर 1 सेंटीमीटर पेक्षा मोठा पाहिजे, 10 मिलीमीटर पेक्षा मोठा पाहिजे आपलं ठरल्याप्रमाणे. सो इट इज जस्ट अ ग्लास ट्यूब. आणि ही ग्लास ट्यूब जी आहे ज्या पॉईंटचं प्रेशर तुम्हाला मेजर करायचं त्या पॉईंटला कनेक्ट केली जात असते. तर आता बघा, हा एक पाईप आहे, ओके, आणि ह्या पाईपमध्ये फ्लुइड आहे. असं फ्लुइड त्यामध्ये भरलंय ज्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे जी. जी इज द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ द फ्लुइड विच इज प्रेझेंट इन द पाईप. आणि हा जो काही पाईप आहे याला प्रेशर बल्ब असं म्हणतात. याला काय म्हणतात? प्रेशर बल्ब. इट इज नोन ॲज अ प्रेशर बल्ब. प्रेशर बल्ब. ठीक आहे. आता काय होणार लक्षात घ्या, हा प्रेशर बल्ब आहे, यामध्ये एक फ्लुइड आहे ज्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे जी, आणि या प्रेशर बल्ब मध्ये एक पॉइंट आहे, बघा त्याला डार्क केला या ठिकाणी, हा पॉइंट आहे ब्लॅक, ए पॉइंट, याचं मला प्रेशर मेजर करायचं आहे. तर आपण सरळ सरळ काय करायचं की याला एक ट्यूब जी ग्लास ट्यूब आपण त्याला कनेक्ट करणार, आणि जेव्हा तुम्ही याला ग्लास ट्यूब कनेक्ट करणार तर यामध्ये असणारं फ्लुइड किंवा लिक्विड ते या ग्लास ट्यूब मध्ये काहीतरी हाईट पर्यंत वरती उचललं जाणार. मग पहिला प्रश्न की पिझोमीटर मध्ये जे फ्लुइड वापरलं जातं ते कोणतं फ्लुइड असतं? तर पिझोमीटर मध्ये जे फ्लुइड तुमच्या प्रेशर बल्ब मध्ये आहे ज्याला वर्किंग फ्लुइड म्हणतात, प्रेशर बल्ब मध्ये जे फ्लुइड असतं त्याला वर्किंग फ्लुइड म्हणतात. जे वर्किंग फ्लुइड इथं आहे तेच वर्किंग फ्लुइड यामध्ये राईज करतं. दुसरं फ्लुइड वापरलेलं नाही, सिंगल फ्लुइड आहे. जे फ्लुइड ज्याचं प्रेशर तुम्हाला मेजर करायचं आहे नोन ॲज अ वर्किंग फ्लुइड विच इज प्रेझेंट इन द प्रेशर बल्ब, तेच फ्लुइड या ठिकाणी
तुमच्या पिझोमीटरमध्ये असतं. आणि पिझोमीटर म्हणजे वेगळं काही नाही तर एक ग्लास ट्यूब आहे फक्त, ज्याचा डायमीटर 1 सेंटीमीटरपेक्षा जास्त असेल. मग इथं कनेक्ट केल्याबरोबर इथलं जे काही फ्लुइड आहे, वर्किंग फ्लुइड, एका हाईटपर्यंत वरती उचललं जाणार. मग आता आपण काय करतो बघा, काय करायचं, हा जो बी पॉईंट आहे ना, या बी पॉईंटला समांतर म्हणजेच त्याच लेवलवरचा एक पॉइंट आपण कन्सिडर करणार. लेट अस से दिस इज द बी पॉइंट. हा आहे बी पॉइंट. आता अकॉर्डिंग टू पास्कल लॉ, हायड्रोस्टॅटिक लॉ, आपण काय शिकलोय की बघा, प्रेशर ऍट अ पॉइंट ए इज इक्वल टू सेम लेवलला आहेत आणि एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत जात असताना फ्लुइड पण सेम आहे. सो प्रेशर ऍट अ पॉइंट ए इज इक्वल टू द प्रेशर ऍट पॉइंट बी. आणि अकॉर्डिंग टू द हायड्रोस्टॅटिक लॉ कसं फाइंड आउट करणार प्रेशर ऍट पॉइंट बी. सो हाईट फ्रॉम द फ्री सरफेस पासून त्या पॉइंटची हाईट आहे h आणि युनिट वेट ऑफ द वर्किंग फ्लुइड. युनिट वेट ऑफ द फ्लुइड, याच्यामध्ये कोणतं फ्लुइड आहे, एकच फ्लुइड आहे, वर्किंग फ्लुइड. सो युनिट वेट ऑफ द फ्लुइड F मल्टिप्लाय बाय द हाईट फ्रॉम द फ्री सरफेस. हाईट फ्रॉम फ्री सरफेस, एवढं सोपं आहे. काय करायचं, फ्री सरफेस पासून हाईट मेजर करायची आणि युनिट वेट ऑफ फ्लुइडने मल्टिप्लाय करायचं. या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, प्रेशर फाइंड आउट करू शकतात बाय युजिंग पिझोमीटर. अगदी सिंपल डिव्हाइस आहे. सो पिझोमीटर मध्ये जे फ्लुइड वापरलं जातं इट इज सिमिलर टू द फ्लुइड प्रेझेंट इन द प्रेशर बल्ब. म्हणजेच काय, वर्किंग फ्लुइड, सेम फ्लुइड आहे, दुसरं फ्लुइड वापरलेलं नाही. बरोबर. तर या ठिकाणी मित्रांनो ही जी हाईट आहे ती हाईट मेजर करायची आणि युनिट वेटने मल्टिप्लाय करायचं, खतम, काम झालं. एवढं सोपं आहे. सो ही काय आहे, एच काय आहे, वेअर एच इट इज डेप्थ किंवा हाईट, डेप्थ इन piezometer फ्रॉम फ्री सरफेस. कुठून, फ्री सरफेस, फ्रॉम फ्री सरफेस. गॅमा एफ इट इज युनिट वेट ऑफ वर्किंग फ्लुइड. इट इज युनिट वेट, ओके, युनिट वेट ऑफ वर्किंग फ्लुइड. हे जे वर्किंग फ्लुइड आहे त्याचं युनिट वेट. पुढचा प्रश्न, हा जो पिझोमीटर मित्रांनो हा जनरली स्मॉल किंवा मॉडरेट लेवलचं प्रेशर मेजर करण्यासाठी वापरला जातो. इट इज नॉट यूज फॉर द लार्ज प्रेशर मेजरमेंट. जास्त प्रेशर मेजरमेंट करण्यासाठी याला यूज केला जात नाही. जर प्रेशर खूप हाय असेल तर याचा वापर केला जात नाही. तुम्ही विचारा का, तर त्या काचं उत्तर असं आहे, या फॉर्म्युल्यावरनं बघा की प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द हाईट. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द हाईट. ही जेवढी हाईट वाढेल तेवढा प्रेशर जास्त असेल. मग याच्या उलट जर प्रेशर जास्त असेल तर हाईट इन पिझोमीटर काय असणार, खूप जास्त असणार. हाईट इन पिझोमीटर खूप जास्त असणार आणि एवढ्या मोठ्या हाईटचा पिझोमीटर घेऊन कुठे फिरणार आपण, तो तुटून जाईल. तर त्यामुळे पिझोमीटरचा वापर करून एक लो प्रेशर किंवा मॉडरेट लेवलचं प्रेशर मेजर केलं जातं. हाय प्रेशर मेजर करायला याला वापरलं जात नाही. हा झाला पहिला पॉईंट. दुसरा, जर व्हॅक्यूम प्रेशर असेल, काय म्हणतो मी लक्षात घ्या, व्हॅक्यूम प्रेशर, सक्शन प्रेशर ज्याला म्हणतो आपण, किंवा निगेटिव्ह गेज प्रेशर, तर त्यासाठी याला वापरलं जात नाही. इट ऑलवेज गिव्स ओनली पॉझिटिव्ह प्रेशर. तुम्ही विचारा का, कारण याच्यामध्ये मित्रांनो ह्या पॉईंट पासून हाईट वरती राईज झाली पाहिजे. जर निगेटिव्ह प्रेशर असेल तर याचा अर्थ काय की या पॉईंट पासून हाईट खाली गेली पाहिजे, जे की याच्यामध्ये शक्य नाही. नेहमी हाईट भेटणारच आपल्याला. सो पिझोमीटरचा वापर करून फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह प्रेशर मेजर करता येतं. ते सुद्धा लो आणि मॉडरेट लेवलचं प्रेशर, हाय प्रेशर मेजर करता येत नाही, निगेटिव्ह प्रेशर मेजर करता येत नाही. पुढचा पॉईंट, सर गॅसचं प्रेशर मेजर करू शकतो का, नाही. जर या कंटेनरमध्ये, या प्रेशर बल्बमध्ये जर गॅस फिल असेल तर तो गॅस काय करेल, हा कंप्लीट पोर्शन जो तो व्यापून घेईल. गॅस काय करतो, जेवढी जागा त्याला अवेलेबल असते ती पूर्ण व्यापून घेतो. गॅसला फ्री सरफेस नसतो. तर त्यामुळे या डिव्हाइसचा वापर करून आपण गॅसचं प्रेशर मेजर करू शकत नाही. सो असे वेगवेगळे प्रश्न आपल्याला विचारले जातात. पिझोमीटरचा वापर कशासाठी केला जातो, इट गिव्स प्रेशर ॲट अ पॉइंट बिकॉज इट इज अ मॅनोमीटर, सिंपल मॅनोमीटर. एका पॉईंटचं सिंगल पॉईंटचं प्रेशर मेजर करण्यासाठी वापरला जातो. लार्ज प्रेशर मेजर करता येईल का, नाही. नंबर 2, याच्यामध्ये गॅस प्रेशर मेजर करू शकतो का, नाही. निगेटिव्ह प्रेशर मेजर करू शकतो का, नाही. सपोज जे वर्किंग फ्लुइड आहे त्याची डेन्सिटी किंवा त्याचं युनिट वेट खूप कमी असेल, काय म्हणतो मी लक्षात घ्या. आता बघा प्रेशर कसं लिहितो आपण, प्रेशर P इज इक्वल टू युनिट वेट इंटू हाईट. आता जर युनिट वेट इकडे घेऊन गेलो तुम्ही, प्रेशर डिवाइडेड बाय युनिट वेट इक्वल टू हाईट. आता विचार करा,
असा फ्लुइड तुम्ही इथे यूज करताय किंवा असं फ्लुइडचं प्रेशर तुम्ही मेजर करताय ज्याचं युनिट वेट खूप कमी आहे, म्हणजे लाइटर लिक्विड किंवा लाइटर फ्लुइड, ज्याचं युनिट वेट खूप कमी आहे, ज्याचं युनिट वेट खूप कमी आहे, असं जर का तुम्ही फ्लुइड इथे यूज करत असाल तर त्यावेळेस मित्रांनो आपल्याला पिझोमीटर मध्ये भेटणारी हाईट कशी भेटेल, खूप जास्त भेटेल. पण पुन्हा प्रश्न तोच, आपण अशी किती हाईट ठेवू शकतो त्याची, बरोबर ना. तर त्यामुळे याचे ड्रॉबॅक आहेत आणि ते ड्रॉबॅक कसे, नंबर 1 निगेटिव्ह प्रेशर मेजर करता येत नाही, नंबर 2 व्हेरी लार्ज प्रेशर मेजर करता येत नाही, नंबर 3 असं लिक्विड की किंवा असं गॅसचं प्रेशर तर मेजर करता येत नाही कारण गॅसला फ्री सरफेस नसतो, म्हणजे फक्त लिक्विड प्रेशरसाठी वापरणार, आणि त्यात पण असं लिक्विड की त्याची डेन्सिटी किंवा त्याचं युनिट वेट जर खूप कमी असेल म्हणजे लाइटर, तर त्या केसमध्ये हाईट खूप जास्त भेटेल. पुन्हा लाइटर किंवा कमी डेन्सिटी असणाऱ्या लिक्विडचं प्रेशर आपण मेजर करू शकत नाही. मग याचे जे काही ड्रॉबॅक आहेत हे सगळे ड्रॉबॅक जे आहेत सेकंड टाइप ऑफ जो सिंपल मॅनोमीटर आहे नोन ॲज अ युट्यूब मॅनोमीटर, तर त्यामध्ये ओव्हरकम केले जातात. म्हणजे युट्यूब मॅनोमीटरमध्ये हे सगळे ड्रॉबॅक जे आहेत ते ओव्हरकम केले जातात. युट्यूब मॅनोमीटर पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोघं प्रेशर देतो. युट्यूब मॅनोमीटर हाय डेन्सिटी लो डेन्सिटी दोघांसाठी वापरला जात असतो. युट्यूब मॅनोमीटर एअरचं प्रेशर देतो म्हणजे गॅसचं प्रेशर देतो. युट्यूब मॅनोमीटर निगेटिव्ह प्रेशर सुद्धा देतो. आलं लक्षात. सो हे झालं पिझोमीटर बद्दल, हे झालं मित्रांनो पिझोमीटर बद्दल. मग हे जे काही पॉइंट्स आहेत हे आपण इथं हायलाइट करूया. सो पिझोमीटर इज द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ मॅनोमीटर, अगदी सिंपल फॉर्म ऑफ मॅनोमीटर आहे ज्याचा वापर करून आपण एका पॉइंटचं प्रेशर मेजर करत असतो. पिझोमीटर फ्लुइड जे आहे, पिझोमीटर मध्ये असणारे जे काही फ्लुइड आहे इट इज सेम ॲज द फ्लुइड विच इज प्रेझेंट इन द प्रेशर बल्ब. प्रेशर बल्ब मध्ये जे फ्लुइड आहे तेच फ्लुइड पिझोमीटर मध्ये असतं आणि बेसिक एक काय असतं, एक ट्यूब असतो फक्त ग्लास ट्यूब. इट ओनली मेजर्स द पॉझिटिव्ह प्रेशर. लक्षात घ्या हा फक्त आणि फक्त आपल्याला पॉझिटिव्ह प्रेशर देणारे, पॉझिटिव्ह गेज प्रेशर देणारे. इट इज नॉट सुटेबल फॉर मेजरिंग द लार्ज प्रेशर. लार्ज प्रेशर साठी नाहीये. ॲज लॉंग कॉलम ऑफ पिझोमीटर वुड बी रिक्वायर्ड. लार्ज प्रेशर असेल तर लार्ज हाईट लागेल आणि त्यासाठी लार्ज हाईटचं पिझोमीटर आपल्याला लागेल, त्यामुळे लार्ज प्रेशर साठी वापरत नाही. पुढे इट इज नॉट सुटेबल टू मेजर द गॅस प्रेशर. गॅस प्रेशर साठी, कारण गॅस प्रेशरला फ्री सरफेस नसतो. आणखी एक पॉइंट लिहून घ्या, इट इज नॉट सुटेबल. इट इज नॉट सुटेबल to measure pressure in liquid having low density. असं लिक्विड की ज्याची डेन्सिटी कशी आहे, कमी आहे, युनिट वेट कमी आहे, लो डेन्सिटी. कारण डेन्सिटी जर कमी असेल तर हाईट जास्त लागेल, तर त्यामुळे लो डेन्सिटी असणारं लिक्विडचं प्रेशर सुद्धा आपण मेजर करू शकत नाही, हे लक्षात घ्या. तर हे झालं मित्रांनो बॅरोमीटर बद्दल, एनोरॉइड बॅरोमीटर बद्दल. मॅनोमीटर मध्ये जो सिंपल मॅनोमीटर आहे त्यातला पहिला प्रकार आपण पिझोमीटर बघितला. रिमेनिंग टॉपिक आपण येणाऱ्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर करू. थँक्यू सो मच.